मेफेड्रॉन म्हणजेच एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे। अब्राहम गोन्साल्विस आणि शाहिद मोकाशी अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 12,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात मोपेडवरून आलेल्या दोघा तरुणांकडून अंमली पदार्थाची विक्री केली जाणार होती। याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना मिळाली होती। त्यांनी याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना कळवली। त्यानंतर पोलिसांनी सायबर चौक इथं जाऊन मोपेडवरून आलेल्या दोघा संशयितांना पकडले। अब्राहम जॉकी गोन्साल्विस असं यातील एकाचं नाव असून तो कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीमध्ये राहतोय। त्याचा साथीदार शाहिद इब्राहिम मोकाशी हा गडिंग्लज तालुक्यातील ऐनापूर इथला आहे। पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून मेफेड्रॉन म्हणजेच एमडी ड्रग्ज, हायड्रोपोनिक गांजा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मोपेड आणि 2 मोबाईल हँडसेट असा सुमारे 12,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस हवालदार अमोल पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, अमोल पाटील, सचिन पाटील, शाहू तळेकर आणि सुशांत तळप यांनी कारवाईत सहभाग घेतला होता।